नमस्ते. आज आपण एक अशी जबरदस्त कला शिकणार आहोत, जी खरं तर शिकण्यासाठी आणि कोणतीही माहिती समजून घेण्यासाठी एका सुपर पॉवर सारखीच आहे. ही कला फक्त इतरांना काहीतरी समजावून सांगण्यासाठी नाही, तर आपले स्वतःचे विचार अधिक स्पष्ट करण्यासाठी आणि आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा खूप मदत करते. आणि ती कला आहे एक प्रभावी सारांश लिहिण्याची. कल्पना करा, आपण नुकताच एक मोठा सिनेमा पाहिलाय किंवा एखादं जाडजूड पुस्तक वाचलंय आणि ते आपल्या मित्राला काही मिनिटात सांगायचंय. डोक्यात तर खूप माहिती असते, पण नेमकं काय सांगावं आणि काय नाही हेच सुचत नाही. हीच ती भावना. जणू काही एका लहानशा कपात आपण अख्खा समुद्र भरायचा प्रयत्न करतोय. आणि हेच तर सारांश लेखनाचं खरं आव्हान आहे, नाही का? आपण फक्त शब्द कमी करत नाहीये, तर त्या माहितीचा आत्मा म्हणजे त्याचा मूळ गाभा पकडण्याचा प्रयत्न करतोय. चला तर मग बघूया हे आव्हान कसं पेलायचं. तर सारांश म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कोणत्याही मजकुराच्या मुख्य मुद्द्यांचं एक छोटंसं विधान. पण लक्षात घ्या, याचा उद्देश फक्त शब्दांची संख्या कमी करणं नाहीये. खरा उद्देश आहे तो वाचणाऱ्याला मूळ मजकूर अगदी स्पष्ट आणि अचूकपणे समजावून सांगणं. ठीक आहे, पण मग सुरुवात करायची तरी कुठून? एक चांगला सारांश लिहिण्याची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे लिहिण्याआधी वाचणं. हो, म्हणजे आपण ज्याचा सारांश लिहिणार आहोत तो मूळ मजकूर आधी नीट समजून घेतलाच पाहिजे. आता मजकूर समजून घेण्यासाठी ना 2 सोप्या युक्त्या आहेत. पहिली, संपूर्ण मजकुरावर एक नजर फिरवा. याला आपण स्कॅनिंग म्हणू. काही ठळक शब्द दिसतायत का? काही महत्वाचे कीवर्ड सापडतायत का? यावरून आपल्याला एक अंदाज येतो की मजकूर कशाबद्दल आहे. आणि दुसरी पायरी म्हणजे आता संरचनेसाठी वाचा. प्रत्येक पॅराग्राफ दुसऱ्याशी कसा जोडलाय, विचारांचा फ्लो कसा आहे हे समजून घ्या. बरं, एकदा का आपल्याला मजकूर आणि त्याची रचना समजली की आपण दुसऱ्या टप्प्यासाठी तयार होतो. आता आपल्याला त्या मजकुरात लपलेला मुख्य संदेश शोधून काढायचा आहे. म्हणजे त्याचा जो आत्मा आहे तो शोधायचा आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. सारांश मुख्यत्वे 2 प्रकारचे असू शकतात. पहिला असतो मुख्य मुद्दा सारांश, म्हणजे फक्त मूळ मुद्दा सांगायचा. उदाहरणार्थ, तो चित्रपट चांगला होता. पण दुसरा प्रकार आहे विश्लेषणात्मक सारांश, जो जरा जास्त खोलात जातो. तो सांगेल तो चित्रपट चांगला होता कारण त्यातील पात्रांचा विकास आणि अनपेक्षित वळणं प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. पहिल्यात फरक, यात मुख्य मुद्द्यांसोबत कारणं आणि पुरावेही आहेत. आणि हो, यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक चांगला विश्लेषणात्मक सारांश हा मूळ मजकुराचा आरसा असतो. म्हणजे काय, तर मूळ लेखकाने ज्या तार्किक क्रमाने आपले विचार मांडलेत ना, तोच क्रम आणि तोच फ्लो आपल्या सारांशामध्ये पण दिसायला हवा. चला, आता आपली सगळी तयारी झालीये. आपण मजकूर समजून घेतला, त्यातला मुख्य संदेशही शोधून काढला. मग आता काय? आता वेळ आलीये हे सगळं एकत्र करून आपला पहिला मसुदा, आपला पहिला ड्राफ्ट लिहिण्याची. या टप्प्यावर फार विचार करू नका. आपण जे महत्त्वाचे मुद्दे काढले आहेत त्यांना फक्त स्पष्ट आणि सोप्या वाक्यांमध्ये मांडायला सुरुवात करा. सुरुवातीला व्याकरण किंवा शब्दरचनेची जास्त काळजी नाही केली तरी चालेल. फक्त आपले विचार कागदावर उतरवणं जास्त महत्त्वाचं आहे. चला तर मग, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याची एक पटकन उजळणी करूया. याला आपण आपलं सारांश लेखन टूलकिट म्हणू शकतो. म्हणजे आपली सगळी महत्त्वाची हत्यारं एकाच ठिकाणी. तर मग काय आहे आपल्या या टूलकिटमध्ये? पहिलं, कीवर्डसाठी पटकन स्कॅन करा. दुसरं, रचना आणि फ्लो समजून घेण्यासाठी नीट वाचा. तिसरं, ठरवा की फक्त मुख्य मुद्दे सांगायचे आहेत की संपूर्ण विश्लेषण करायचे. आणि चौथं, स्पष्टतेवर लक्ष देऊन पहिला ड्राफ्ट लिहून काढा. बस. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण कोणताही सारांश लिहू, साधा किंवा विश्लेषणात्मक, आपलं अंतिम ध्येय एकच असलं पाहिजे: 100% स्पष्टता. वाचणाऱ्याला मूळ मजकुराचा गाभा अगदी सहज आणि कोणताही गोंधळ न होता कळायला हवा. तर मग आता ही नवीन कला आपल्या हातात आहे. विचार करा, पुढची कोणती मोठी आणि गुंतागुंतीची वाटणारी कल्पना आपण एकदम सोपी आणि सुटसुटीत करून मांडणार आहोत.